रूप पाहे तालुच
जीवाचा जीवला सोयरा सज्जन सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन
सद्गुरु सारिका सोयरा सज्जन सद्गुरु सारिका सोयरा सज्जन दाविले निदान वैकुंठीचे सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फिडियला पांग प्रपंचाचा सद्गुरु माझी अनाथा माऊली कृपेची सावली केली मत सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फिडियला पांग प्रपंचाचा ज्ञानदेव म्हणे अवचित घडले ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिलेले निज बीज सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फिडियला पांग प्रपंचाचा पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमः आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे नमस्कार आता ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती मध्वातीतम गगन सदृशम तमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि यदक्षरम वनात्रियम आनंदम अजम अव्ययम श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्ये दयाद्राये निरंतरम सार्धकेण चकस्यार्ध शिवयोः समरूपिण ज्ञातुं न शक्यते लग्न मितिद्वैत छलम् अद्वैतम आत्मनं सत्वं दर्शयन्तो मितस्तरां तो वन्दे जगतमाद्योतय सत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्दविग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यलक्ष्यं भूटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान्मनिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमसानुग्रहलादिरो पवनधार्यो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविक एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी तुमसानुग्रहलादिरो पवनधार्यो चराचरी सद्गुरु सारिका सोयरा सज्जन सद्गुरु सारिका सोयरा सज्जन दाविले निदान वैकुंठीचे सद्गुरु माझा जीवाचा जीवयोग फिडियला पांग प्रपंचाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं आजची जी सेवा आहे त्या सेवेचं कारण स्वयंप्रकाशानंद रोहिदास बाबा माने यांना आपल्यातून जाऊन तसं जाऊन म्हटलं तर हा व्यवहार करतो बाबा कुठे जात नाहीत आणि बाबा कुठे येत नाहीत तर शरीर जातं इथं जे स्वरूप आहे ते कुठे जात नाही त्या स्वरूपानं व्यापकत्व धारण केले ते तुमच्या आमच्या हृदयामध्ये फक्त बाबा गेले असं व्यवहाराकरता म्हणावं लागतं पण फक्त देहाने गेले तत्वाने मात्र कोणी कुठं जात नाही आणि कोणी कुठे येत नाही देहाला सोडून 21 वर्ष झाली म्हणून गेली 21 वर्षापासून हा एक दिवसीय सोहळा या परिसराचं नाव काय आहे नेताजी नगर टाटा पॉवर आणि कल्याण परिसरातले सर्व साधक वृंद सर्व गुरुप्रेमी मंडळी या ठिकाणी हा एक दिवसाचा कार्यक्रम गेले 21 वर्षापासून त्याच्या अगोदर बाबांची श्रीपाद बाबांची पुण्यतिथी साजरी करत होते आणि माने बाबा गेल्यानंतर माने बाबांची पुण्यतिथी साजरी करू लागली गेली 21 वर्षामध्ये आपण पदार्पण केले एक दिवसाचा वैष्णव मेळावा दुपारपासून आपण ऐकतोय प्रवचन हरिपाठ शेवटच्या सत्रातलं कीर्तन माझ्या वाट्याला आलं त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा तुमच्यासारख्या ब्रह्मरुद्रांचं दर्शन घेतलेला अभंग सोडवणं हा माझा हेतू नाही कारण अभंग हा सोडवण्याकरता नसून
अभंग म्हणजे तुमचा आमचा एक आरसा आहे. भक्ती मार्गामध्ये चालत असताना तुम्ही आम्ही कुठे पाहायचं तर आरशामध्ये पाहायचं. जे गीता गाथा ज्ञानेश्वरी जे संत वाङ्मय आहे, ज्ञानोबरायांची गाथा असेल, तुकोबरायांची गाथा असेल, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल, नामदेवरायांची गाथा असेल किंवा एकनाथ महाराजांचं भागवत असेल, जे जे संत वाङ्मय जे आपल्या पुढे शास्त्र ठेवलेलं आहे ते शास्त्र पाहून आपल्याला ही भक्तीची वाटचाल, ही परमार्थाची वाटचाल आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्याला पूर्णत्वाला जाण्यासाठी याची मदत होईल. म्हणून अभंग आहे तो ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबरायांचा अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, नेमकं सद्गुरूचं स्वरूप काय आहे, सद्गुरूचं स्वरूप काय, सद्गुरूचं सामर्थ्य काय आणि सद्गुरूचं कार्य काय, या तीन गोष्टीचाच विचार ज्ञानोबरायांनी या अभंगातून केला आहे. सद्गुरूचं स्वरूप, सद्गुरूचं सामर्थ्य आणि सद्गुरूचं कार्य पाहत असताना ज्ञानोबरायांनी या अभंगातून जे यच्छ यावत जीवाला, जे बोधामृत ज्याला म्हटलंय किंवा निज बीज ज्याला म्हटलंय, 84 लक्ष योनी मध्ये फिरलेला हा जीव, या जीवाला जोपर्यंत तो बोध मिळत नाही, तो अमृत मिळत नाही, ते निज बीज मिळत नाही, तोपर्यंत हा जीव सुखी होणार नाही. आणि जे सुखी झाले ते या जगताला सुखी करण्याकरता आले. सुखी जने व्हावे जग निवावे, 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 अज्ञानी लावावे संसाराची, अज्ञानी लावावे संसाराची, अज्ञानी लावावे संसाराची. जे सुखी झाले ते जगाला सुखी करण्याकरता आले. म्हणून अभंग आळंदी निवासी, आता आळंदी निवासी म्हणणं हे सुद्धा व्यवहारच आहे. तसं पाहायला गेलं तर साधकांचा मायबाप, दर्शनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. पण हे तत्व ज्याला कळालं त्याच्या हृदयामध्ये माऊली आहेत, है की नाही. म्हणून हा अभंग माऊलीचा आहे. ज्या माऊलीनं ज्ञानराज माझी योगी यांची माऊली, जेने निगम वल्ली प्रगट केली, गीता अलंकार राम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, जेणेकरून जीवाच्या अंतकणामध्ये ब्रह्मानंदाच्या लहरी त्याच्यामुळे प्राप्त होतील. वास्तविक पाहता प्राप्ताचीच प्राप्ती आहे, प्राप्त करायचा विषयच नाही. म्हणून साधू संत जे अवताराला आले या जगतामध्ये, 18 पगड जातीमध्ये साधू संतांनी अवतार कार्य केलं. महाराष्ट्र भूमी ही संत भूमी आहे. संत देहाने जरी दिसायला वेगवेगळे जरी असले तरी संतांचं कार्य मात्र वेगवेगळं नाही. संतांच्या विचारामध्ये कुठेही तफावत दिसत नाही. म्हणून संत या मृत्यू लोकांवर अवतीर्ण झाले. वास्तविक पाहता संत म्हणजे कोण आहेत? संत म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म. प्रत्यक्ष ब्रह्म 3.5 हाताचं शरीर धारण करून, उपाधी धारण करून, वास्तविक उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, निर्विकार असणारा परमात्मा 3.5 हाताचं शरीर धारण करून मृत्यू लोकांमध्ये साधू म्हणून अवतरतोय. त्याचं कारण लोपलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जगाला मिळालं पाहिजे, की जेणेकरून जग, प्रत्येक जीव हा सुखी व्हायला पाहिजे. म्हणून जे सुखी झाले ते जगाला सुखी करण्याकरता आले. म्हणून संप्रदायाचा विचार केला तर संप्रदायाचं ज्ञान संप्रदायपूर्वक या 4 महात्म्यानं, ज्या माऊलीनं जेने निगमवल्ली प्रगट केली, जे भक्तीचं मूळ जे माऊलीनं प्रगट केलंय, पण ते तुमच्या आमच्यापर्यंत आणण्याला कारणीभूत कोण आहे? ते संप्रदायाचे 4 खांब आहेत राजांनो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची प्रगट गुह्य बोले. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली. ज्या गुह्यतम ज्ञानानं जीवाचा उद्धार होतो.
ते ज्ञान या जगासमोर प्रगट करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. पाहिले नसतील आपण ज्ञानोबा आहे, पण तत्वानं मात्र ज्ञानोबा आहेत तुमच्या आमच्यामध्ये आहेत. पण पाहिले आपण श्रीपाद बाबा, पाहिले आपण रामदास बाबा, पाहिले आपण नारायण बाबा, पाहिले आपण माने बाबा. जसं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज, हे चार संत या चार महात्म्याच्या रूपाने तुम्ही आम्ही पाहिले. मूर्तिमंत ब्रह्म आम्ही पाहिलं, पण आम्हाला कळालं नाही त्यावेळेला, आहे की नाही? त्याला कळालं नाही. एका महात्म्याने एक एक दिवस देह ठेवला. त्यापैकी आज माने बाबांची पुण्यतिथी आहे की ज्या तिथीला आपण अमावस्या म्हटल्यानंतर आपल्या थोड्या डोक्यामध्ये विकल्प तयार होतो. पण ज्या तिथीला सामर्थ्य ज्या महात्म्याच्या जाण्याने मिळाले, ज्या महात्म्याच्या जाण्याने जी तिथीच पुनीत झालेली आहे, अशी आजची तिथी अमावस्या, उद्या गुढीपाडवा आहे. का संत या मृत्यू लवकर येण्याचं कारणच ते आहे. आपलं कार्य संपलं ना, हो, आपलं कार्य संपलं की सहज लीलेनं देह धारण करतात आणि सहज लीलेनं देह सोडतात. ही लीला आहे त्यांची. हो, साधूची लीला आहे. सहज लीलेनं यायचं म्हटलं ना, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवांचा उद्धार करण्यासाठी सहज लीलेनं अवतार धारण करतात आणि सहज लीलेनं हा अवतार संपवतात. ही साधूची लीला आहे. उद्धरया संत जगी अवतरले. साधूचं अवतरण हे जीवाचं उद्धरण आहे. उद्धराया आले दीन जन ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती. देव सुद्धा या संतांच्या चरणाचं रजक्कड मिळवण्यासाठी काय सामर्थ्य असेल संतांचं. देव सुद्धा संतांच्या चरणाचं रजक्कड मिळून पुनीत होण्यासाठी देव इच्छी रज चरणीची माती धावत चाली ती मागे मागे. का बरं? जीवदशा जाण्यासाठी. हो, जीवदशा जाण्यासाठी. नवे नवे कृष्ण परमात्मा सुद्धा आपल्या सद्गुरु भृगु ऋषींची लात आपल्या छातीवर श्री वच्छ लांछन म्हणून का मिरवतात? देवांना ही गरज आहे साधूची. जीवपणाचे नित्रासे यावया आपुल्या दशे शिव ही मुहूर्त कुसे जया जोशिया ते. शंकर भगवान सुद्धा जीवपणाला त्रासून जया जोशिया ते म्हणजे सद्गुरूची कृपा जीवनामध्ये संपादन करून आपली जीवदशा घालवावी आणि आपला स्वरूप साक्षात्कार करून घ्यावा म्हणून देवांनाही साधूची गरज वाटते. इतकं साधूचं सामर्थ्य आहे, पण आपल्याला ते कळलं फार महत्वाचं आहे. साधूचं सामर्थ्य आम्हाला कळायला पाहिजे. म्हणून ज्या साधूने आम्हाला शास्त्रसंमत परमार्थ
श्री गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. ज्ञानोबराने तिन्ही प्रचिती सांगितल्यात. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, श्री गुरु प्रचिती आहे. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सरजप, शास्त्र प्रचिती आहे. वेदांचं प्रमाण काय आहे? पण वेदांचा अंतिम सिद्धांत, वेदांचा अंतिम सिद्धांत बरं का, वेदांचा अंतिम सिद्धांत जो आहे तो तुमच्या आमच्या हातामध्ये सहज लिहिलेलं. कारण का सद्गुरूची इतकी मया आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, या सगळ्याचा सार सद्गुरू आपल्या हृदयातून समोरच्या साधकाच्या हृदयामध्ये संक्रमित करत असताना ही सहज लिहिलेलं ही साधूची किमया आहे. सहज लिहिलेलं बरं का, त्याला काही अट्टास वगैरे काहीच पडत नाही, काहीच अट्टास पडत नाही, सहज. आपण काय घडलो? हे शास्त्र जे सांगतं ना, पण वेद शास्त्र प्रमाण श्रुती जे सांगतात ना, ते साधूने आम्हाला दिलेलं आहे आणि सहज दिलं आहे. कोणताही अट्टाहास साधूला त्याच्या मागे करावा लागला नाही. हो. आणि गुरुप्रचिती, ज्ञानदेवा प्रमाण, आत्मप्रचिती, ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निदान, सर्वागटी पूर्ण एक नांदे. म्हणजे शास्त्र सांगतं श्री गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि श्री गुरु शास्त्र प्रचिती. या तिन्ही प्रचिती आपण कस लावलाय बरं का साधूला. आपण सहज नाही स्वीकारलेलं. हो, साधूला कस लावलाय. कारण साधू आपल्या जवळचं ज्ञान ह्या जगाला देण्यासाठी, ज्ञानोबा आहे ज्ञान घेऊन गेले नाही, ठेवून गेले. हो, ज्ञानोबा आहे ज्ञान घेऊन गेले नाही, ठेवून गेले. पण ते ज्ञान तुमच्या आमच्या येण्यासाठी जे कारणीभूत ठरले ते 4 महात्मे महाराष्ट्र पिंजून काढला. काय सामर्थ्य आहे साधूचं? काय सामर्थ्य आहे? कारण शास्त्र सांगतं तसा सद्गुरू आम्हाला मिळालाय. शास्त्र सांगतं सद्गुरू कसा असावा. 5 प्रकारच्या भेदांचं निवारण करणारा, 5 प्रकारचे भेद, 5 प्रकारच्या भेदांचं निवारण करावं, 5 प्रकारच्या भ्रांतीचं निवारण करावं, जीव ब्रह्म ऐक्य साधन द्यावं. आणि ज्या लक्षणाने युक्त साधू सांगितलाय तसा साधू आम्ही अनुभवलाय. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय म्हणजे काय? साधू कसा असावा? कुणाचा आपल्या हात मस्तकावर हात ठेवलाय, कुणाचाही नाही पडलेला, कुणाचाही गल्ली बोळ्याचा हात आपल्या मस्तकावर पडलेला नाहीये. असा महान महात्मा आहे श्रोत्रिय. सर्व शास्त्रांचं अंतर्भूत गाभा, सर्व शास्त्रांचा, 4 वेदांचा, शास्त्रांचा, 18 पुराणांचा जो अंतर्भूत गाभा आहे तो गाभा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, जो ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता आहे, ज्याची ब्रह्मस्वरूपाशी अखंड एकरूपता आहे. अखंड बरं का. नाही तर आपलं कसं आहे, खायला आधी, झोपायला मध्ये आणि कामाला कधी मध्ये. पण ज्याची ब्रह्मस्वरूपाशी अखंड एकरूपता आहे असा ब्रह्मनिष्ठ आहे. आणि जो शास्त्र सांगतो ती क्रिया करून मस्तकावर हात ठेवून ज्यानं विश्वनियंत्या परमात्म्याचं नाम तुम्हाला जे दिलेलं आहे. महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निठावे, माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा. पण कृपाळू नसेल तर, एक असल्याने एक नसेल तर श्रोत्रिय आहे पण कृपाळू, श्रोत्रिय आहे पण ब्रह्मनिष्ठ नाही, ब्रह्मनिष्ठ आहे पण कृपाळू नाही, श्रोत्रिय आहे ब्रह्मनिष्ठ आहे पण कृपाळू नाही, चालत नाही. या तिन्ही लक्षणांनी जो महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलाय, हो, आपण खूप महत् भाग्याचे बरं का. हो, महत् भाग्याचे. त्याच क्षणाला आपलं भाग्य उदयाला आलंय. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. तो क्षण आमच्या जीवनामध्ये भाग्याचा ठरला, ज्या क्षणाला सद्गुरूचा स्पर्श आमच्या जीवनामध्ये झाला. तो क्षण आमच्या जीवनामध्ये भाग्याचा आहे बरं का. नाहीतर असे अनंत जन्म गेले, अनंत जन्म गेले. पण आपला जन्म तरी कधीपासून चालू झाला हे तरी आपल्याला माहिती आहे का? कधीपासून जन्म आपला चालू झालाय नाही माहिती. पुढे साधू संत सांगतात या जगतामध्ये आमचा जन्म, आपण फक्त म्हणतो 84 लक्ष योनी, पण 84 लक्ष योनीच्या अगोदर माणसाचा जन्म होता का त्याच्या अगोदर 84 लक्ष योनी होत्या? काहीच माहिती नाही.
या 4 गोष्टी या जगतामध्ये अनादी सांगितल्यात. 6 गोष्टी. ब्रह्म आणि माया. ब्रह्म आणि मायेचा संबंध अनादी आहे. एक ब्रह्म, दुसरी माया. ब्रह्म आणि मायेचा संबंध अनादी सांगितला आहे. 4 जीव. 5 नंबर ईश्वर. जीव ईश्वराचा भेद अनादी सांगितला. हो, वास्तविक पाहता या अनादी गोष्टी आहेत. पण काही गोष्टी अनादी अनंत आहेत, काही गोष्टी अनादी शांत आहेत, काही साधी शांत आहेत, काही साधी अनंत आहेत. साधी म्हणजे अनंत, म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही ते अनंत. साधी म्हणजे विचारानं बाधित होती तिला साधी म्हणायचं. पण आमचा जन्म कधीपासून चालू झालाय, पण साधूने जर विचार दिला आम्हाला तर का परमार्थ विचारांचा आहे. विचार जर नसेल तर, म्हणून बाबांचं एक वाक्य होतं, चांगला, ते महावाक्य आहे, चांगला विचार केला तर. हे महावाक्य आहे बाबांचं. चांगला विचार म्हणजे साधू विचारच देणार आहे आम्हाला. कोणता विचार आहे तो? मोक्ष कशाने मिळेल? मोक्ष कशाने मिळणार आहे? ही साधूची कृपा ज्याला जीवनामध्ये प्राप्त होणार आहे तेव्हा मोक्ष ज्ञानानं मिळणार आहे. आणि ते ज्ञान साधूच्या मुखातून मिळणार आहे. म्हणून अनादी आहे ते ब्रह्म आहे. अनादी अनंत ब्रह्म आहे. अनादी शांत ती माया आहे. साधूच्या विचाराने ती राहत नाही. हो, अनादी शांत आहे ती माया आहे. साधी शांत आहे ती जगत आहे. आधी नव्हतं. विचार जर दिला साधूने तर ते नंतरही राहणार नाही. हो, नंतरही राहणार नाही. आणि जीव जो आहे ना, हो, मोक्ष ज्याला ज्ञान असं म्हटलंय, ज्ञान साधी अनंत आहे, आधी ज्ञान नाही. पण साधूची कृपा झाली, जर ज्ञान जर झालं ना तर मोक्ष हा ज्ञानाने मिळतो. म्हणून साधूने आम्हाला असा विचार दिलेला आहे. एक तर साधूची कृपा जीवनामध्ये कधी होते? निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेची पूर्णत्व झाल्यानंतर साधूची कृपा होत असते. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना पूर्णत्वाला आल्यानंतर साधूची कृपा होत असते. मग आता आम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी कर्म करावे लागेल, उपासना करावं लागेल, का ज्ञान मार्गाने जावं लागेल? कर्म आणि उपासना केली आपण, म्हणून तर साधू मिळालाय. म्हणून साधूची कृपा साधूच्या मुखातून ते ज्ञान ज्याला आम्हाला प्राप्त होईल, ते ज्ञान पैगा बरावे जरी म्हणी आथी आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. साधूची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. साधूच्या चरणाशी झोकून द्या स्वतःला. हो, झोकून द्या स्वतःला. जर तुम्हाला खरंच मोक्षाची गरज असेल तर. पण आम्हाला पारमार्थिक सत्याचे प्रश्न पडतच नाही. आम्हाला व्यवहारातले कितीतरी प्रश्न आहेत. व्यवहारातले खूप प्रश्न आहेत आमच्याकडे, पण परमार्थातले प्रश्न आमच्याकडे कुठे आहेत? नाही. संत महात्मे सांगतायत की परमार्थातले प्रश्न, 1 नंबरचा प्रश्न आहे, मी कोण आहे? मी कोण आहे? आणि माझं स्वरूप नेमकं दिसतंय ते मी आहे का माझ्यामध्ये आहे ते मी आहे? ही गोष्ट आम्हाला कशाने कळेल? साधूच्या मुखातून ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच आम्हाला ती गोष्ट कळणार, अन्यथा नाही. कारण नाना साधनांच्या केल्या कटपटा परी न पवती त्याच्या दारवंट. बाकीची अनंत साधनं जरी केली, अनंत साधनं, पण ही गोष्ट तर आम्हाला नाही कळाली. हो, बाकीची साधनं देवाच्या परमात्म्याच्या द्वारापर्यंत सुद्धा जात नाहीत. पण आम्हाला असं साधन काही साधूने दिलेलं आहे जे डायरेक्ट, ज्याला म्हणतात ना डायरेक्ट. जसं झाडाला एक आंबा पिकलेला आहे. हो, झाडावर आंबा पिकलेला आहे आणि आंबा पक्षालाही खायचा आणि मुंगीलाही खायचा आहे. मुंगीने जर चढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ती मधून खाली पडेल, पण पक्षाने जर ठरवलं तर डायरेक्ट त्या फळाला झोमण्याचा प्रयत्न तो जसा करतो आणि तो फळाचा रस स्वाद घेतो ना. आम्हाला तसं डायरेक्ट साधून काय केलंय? आम्हाला त्या ब्रह्मस्वरूपाचा अधिकार आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. आमचा भेद घालवलेला आहे. किती प्रकारचे भेदशास्त्राने सांगितलेत. जीव ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद. वास्तविकता भेद नाही, पण आम्ही मानला आहे. त्याला भेद भ्रांती असं म्हटलंय.
त्याला दृष्टांत साधूंनी सांगितलंय बिंब आणि प्रतिबिंब. बिंब आणि प्रतिबिंब. वास्तविक पाहता प्रतिबिंबाला सत्ता कुणाची आहे? बिंबाचीच आहे. हो, प्रतिबिंबाला सत्ता जशी बिंबाचीच आहे, पण आम्हाला बिंब वेगळं वाटतं, कारण आम्ही आरसा समोर ठेवलाय म्हणून. आरसा समोर ठेवलाय म्हणून. तसं जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेदच नाही. फक्त उपाधी फक्त आहे ती साधूच्या कृपेनं. हो, उपाधी घालवायची आहे. जीवाची उपाधी काय? अंतःकरण आहे. आणि ईश्वराची उपाधी ती माया आहे. फक्त उपाधी घालवली ना की जीव आणि ईश्वराची एकरूपता आहे हे सांगणारा साधू तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला आहे. 2 नंबरचा भेद आहे तो जीव जीवाचा भेद आहे. जीव जीवाचा भेद त्याच्यामध्ये संघभ्रांती साधून सांगितलेली आहे. संघभ्रांती म्हणजे काय? घटाकाश, मठाकाश, महाकाश, मेघाकाश. आकाश एकच आहे, पण उपाधी आडवी आली ना घटाला. घटाची उपाधी आली की घटाकाश, मठाची उपाधी आली की मठाकाश. फक्त उपाधी आडवी आली. वास्तविक पाहता घटाच्या आतलं चैतन्य आणि बाहेर असणारं चैतन्य जसं एक आहे, तसं आम्ही या उपाधीच्या नादी लागलो. ही उपाधी आम्हाला आडवी आली आहे, पण आम्ही कुणाला तरी आम्ही वेगळं समजतोय. आम्हाला वेगळं समजतोय. मी देह आहे, मी देह आहे, मी माणूस आहे. वास्तविक अर्जुनाला सुद्धा 18 औक्षणी सैन्यामध्ये प्रश्न विचारला होता. कृष्ण परमात्मा अर्जुनाचे सद्गुरू झाले. नेमका तू कोण आहेस? तू देह की आत्मा? तू माणूस की ब्रह्म? अर्जुन संभ्रमात पडलाय. तसं आम्हालाही भ्रम आहे. आम्हालाही भ्रम आहे. दिसतोय ते मी, दिसतोय त्याला सत्य आम्ही दिलंय, म्हणून आमच्या ठिकाणी भ्रम निर्माण झालाय. आणि तो भ्रम घालवण्याचं सामर्थ्य कोणाकडे? ती भ्रांती घालवण्याचं सामर्थ्य जेने भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मा स्वरूपी घातले हरोणिया. 3 नंबरचा भेद सांगितला आहे. जीव जडाचा भेद. पहिला आहे तो जीव ईश्वराचा, दुसरा आहे तो जीव जीवाचा, 3 नंबरचा आहे तो जीव जडाचा. जीव जडाचा भेद आला. कर्तृत्व आणि भोक्तृत्व भ्रांती सांगितली. त्याला दृष्टांत काय? जसं एखादा पांढरा शुभ्र स्फटिक आहे, बघा बरं का, 5 भेदांचं निरसन करतो तो साधू आहे. प्राज भ्रांतीचं निरसन करतो तो साधू आहे. दृष्टांत काय त्याला? तसा पांढरा स्फटिक आहे आणि पांढऱ्या स्फटिकाच्या संपर्कामध्ये एखादं लाल फुल आलं. स्फटिक कशाचा झाला? कसा दिसतोय? पांढरा शुभ्र स्फटिक जसा लाल दिसतो ना, तसा जीव हा जीव नाही. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. पण जीव उपाधीच्या संगतीमध्ये आला. जीवाने उपाधी स्वीकारली आणि तो स्वतःला मी जन्माला येतो, मी मरतो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मान माझा आहे, अपमान माझा आहे, मी जातो, मी येतो, असे अनेक उपाधी त्यांनी वास्तविक पाहता अंतकरणाचे सगळे धर्म त्यांनी स्वतःवर लादून घेतले आणि तो मी सुखी मी दुःखी असा करत त्याच्यामध्ये रगडला गेला आहे. आणि साधूला या सगळ्या आतून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तुमच्या स्वरूपापर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. वास्तविक पाहता घेऊन जायचं सुद्धा हा बोलणं सुद्धा व्यवहार आहे. तुम्ही आहातच जी वस्तू आहात, ती आहातच. ती वस्तू तुम्ही आहातच. म्हणून बाबा सांगायचे तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, परी तू जागा चुकलाशी, जागा चुकलाशी. तुझ आहे तुझ माझे परी तू जागा चुकलाशी, परी तू जागा चुकलाशी, परी तू जागा तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. किंवा तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. साधूने सांगायचं काही ठेवलंच नाही. फक्त आपली बुद्धिमत्ता तिथपर्यंत पोहोचत नाही. वैभवयुक्त बुद्धी ज्याला साधूने प्रदान केली ना, साधूने आम्हाला वैभवयुक्त बुद्धी प्रदान केलेली आहे, आम्हाला कळत नाही. 4 नंबरची भ्रांती सांगितली आहे. भेद सांगितलाय जड ईश्वराचा भेद म्हणजे विकार भ्रांती. आम्ही विकार आमच्या ठिकाणी का तयार झाले?
आकार आला म्हणून विकार तयार झाला. वास्तविक पाहता आम्ही निराकार आहोत. आम्ही निराकार आहोत. त्याला दृष्टांत काय? रज्जू सर्प. रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. दृष्टांत रज्जू सर्प आहे. जसं एखाद्या रात्रीच्या वेळी आम्हाला विकार आमच्या मध्ये का तयार झाला, भ्रांती का तयार झाली, वेद का तयार झाला. जसं रात्रीच्या वेळी एखादा माणूस आपल्या घरी निघालेला आहे. आता इकडे सगळी लाइटिंग आहे, पण लाईट आहे, पण आमच्या गावाकडे कुठे कुठे लाईट नसतात. कीर्तन संपल्यानंतर एखादी व्यक्ती जशी घरी निघाली आहे आणि घरी जात असताना शेतावर घर आहे. मला भ्रांती आणि भेद का निर्माण होतो आणि तो भेद साधू कसा घालवतात त्याच्याबद्दल बोलायचं आहे. 5 भेदांचा आणि 5 भ्रांतीचं निरसन करणारा महात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलाय. घर अगदी समोर दिसतंय आणि घर समोर दिसतोय, पण अलीकडे थोड्या अंतरावर काहीतरी रस्त्यावर पडलेलं पाहिलं. काहीतरी आडवं तिडवं पाहिलं, पण काय आहे ते कळायला तयार नाही. पण आडवं तिडवं पाहिले की माणसाचा भ्रम काय होतो, नेमका सर्पच आहे बरं का, दुसरं काहीच नसलं पाहिजे, सर्पच आहे. मग आता घर समोर दिसतंय, पण ओलांडून कसं जावं, न जाणं त्याने दंश केला तर. पण शेतावर दुसरा एक माणूस दुसऱ्या शेतावर पाणी धरताना पाहिला आणि त्याला बोलवलं. म्हणजे रामराव, म्हणजे का हो, बॅटरी आहे का तुमच्याकडे? म्हणजे काय झालं, रस्त्यामध्ये खूप मोठं लांबडं पडलंय. लांबडं म्हणतात त्याला. हो, म्हणजे सर्प पडलाय तुमच्याकडे बॅटरी आहे का? म्हटले हो, आलोच, लगेच आलो. आणि जसं शेतावरचा तो माणूस या शामरावाकडे आला आणि जिथं जे पडलंय त्याच्यावर बॅटरी दाखवली ना, त्याचा भ्रम निवृत्त झाला. भ्रम कधी होतो? भ्रम धड ज्ञानही नाही आणि धड अज्ञानही नाही. म्हणजे जसं पूर्ण अंधार असेल, पूर्ण अंधार जर असेल तर काय पडलं हे अजिबात दिसणार नाही काळोख्या रात्रीमध्ये. आणि पूर्ण प्रकाश असेल तर वस्तू कोणती पडली ती दिसणार. पूर्ण प्रकाश तरी पाहिजे, पूर्ण अंधार तरी पाहिजे. अंधार असेल काय पडलं हे कळणार नाही, आणि जर प्रकाश जर पूर्ण असेल तर काय पडलं हे कळेल. पण प्रकाशही नाही अंधारही नाही, असा संधी प्रकाश आहे. आणि त्या संधी प्रकाशामध्ये भ्रम झालाय. तसं आमच्या ठिकाणी आपण जर एखाद्याला म्हटलं ना, अहो तुम्ही खूप ज्ञानी आहात, तो म्हणतो हा आम्हाला कशाचं आलंय ज्ञान. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला तर काहीच कळत नाही, हा आम्हाला कळत नाही असं म्हणतात. म्हणजे तो ज्ञानी आहे हेही कबूल करत नाही आणि अज्ञानी आहे हेही कबूल करत नाही. याच्यामध्ये तो भ्रम होत असतो. भ्रम निवृत्त कधी झाला? बॅटरीच्या प्रकाशानं भ्रम निवृत्ती झाली. प्रकाश पडला आणि भ्रम निवृत्ती झाली. तसं आम्हाला अनंत जन्माचा भ्रम आहे, अनंत जन्माची भ्रांती आहे. पण ज्ञानाच्या प्रकाशानं तो अंधकार आमचा जाणार आहे. अंधकार जाणार आहे. कारण 1 नंबरचं अज्ञान आमच्या ठिकाणी जे आहे ती मी देह आणि देहासंबंधी जे आहे ते माझं, म्हणजे मी आणि माझं. आपण याच्यातच गुंततोय. पण शास्त्र सांगतं अहम ममते चालवड सवडी माते न पवती पापोडी जन्म वर्णाचे दुथडी ढवळून ठेली. अहंता आणि ममत्व आम्हाला जन्म मनाला कारणीभूत ठरते. म्हणून सद्गुरूच्या कृपेनं, सद्गुरूची कृपा जर झाली तर सद्गुरू काय करतात? सद्गुरू आमची भ्रांती घालवतात, भ्रम घालवतात. कारण का ज्ञानाचा प्रकाश जसा सूर्याला पाहायचा असेल तर कोणत्या बॅटरीने तुम्ही पाहणार आहे? अगा सूर्योदय झाली सूर्याची पावा धनंजय तैसा माते जाणावया मीची हेतू. अरे म्हटले सूर्याचा प्रकाश सूर्याला पाहायचा असेल तर कोणत्या बॅटरीने तुम्ही पाहणार? भैया कोणताही उपायाने तुम्ही सूर्याला पाहू शकत नाही. एकदा असं झालं, एक ताई आपली दारं खिडक्या लावून बंद करून झोपली. सकाळी 10 वाजता उठली. शेजारी आली, का बरं का उठली नाही? अहो एवढा सूर्य डोक्यावर आलाय. म्हटले का उठली नाही, काही उठली नाही. ते म्हटले अहो सूर्य खरंच उगवला का? तिने काय केलं, कंदील घेतला आपल्या हातामध्ये आणि कंदिलाने ती सूर्य पाहू लागली. म्हटले बरोबर आहे का? कंदिलाने सूर्य दिसतो का? म्हटले नाही. जसा सूर्य पाहायचा असेल तर सूर्याचाच प्रकाश सूर्य पाडायला कारणीभूत ठरतो. तसं आम्हाला अज्ञान कशाचं आहे? आम्हाला अज्ञान आहे ते आमच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि स्वरूपाचं अज्ञान कशाने जाईल? तर स्वरूपाच्या ज्ञानाने जाईल.
अज्ञान कशाने घालवायचं? तसं 100 वर्ष एखादी खोली बंद आहे किंवा 1000 वर्ष एखादी खोली बंद आहे आणि 1000 वर्ष खोली बंद असलेला मालक कुठेतरी परदेशामध्ये राहतो. त्याला कळालं माझ्या 8-10 पिढ्याची मालमत्ता म्हटले महाराष्ट्रामध्ये आहे. तिकडे परदेशातून आला आणि ती बंद खोली पाहिली. दार उघडलं तर सगळीकडे अंधारच दिसला. अंधार दिसल्यानंतर आता तो अंधार घालवण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा लागेल? अंधार घालवण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा? म्हणजे नाही, मंत्र कुठे म्हणावा लागतो? 50 पैशाची काडीपेटी, 50 काड्या, एक काडी उघडली, एक फक्त मेणबत्ती लावली, कुठे गेला अंधार? अंधार कुठे गेला? अंधारच प्रकाश स्वरूप झाला. अंधार कुणी जाताना पाहिला का? अंधार जसा कुणी जाताना पाहिला नाही, अंधारच प्रकाश स्वरूप झाला. तसं आमचं अज्ञानच आम्हाला साधू काय करणार आहे? ज्ञान स्वरूप आता त्याच्या ठिकाणी प्राप्त करून देणार आहे. हो, ही साधूची लीला आहे. पाचवा दृष्टांत त्यांनी सांगितला आहे. दृष्टांत 5वा आहे जड जडाचा भेद. जड जडाचा भेद. त्याच्यामध्ये भ्रांती कोणती सांगितलेली आहे? जगात सत्यत्वाची भ्रांती आहे. आम्हाला जग सत्य वाटतंय माझ्या सहित. पण संत महात्मे सांगतात आधी देय खाय खरा, देहा संबंधी पसार, बुजगावणे चोरा, रक्षणार्थ भासत देहाच खरा नाही. आपल्याला प्रश्न कोणता आहे? कोणती काळजी आपल्याला? माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल? दुसरा कोणता प्रश्न आहे का? शेजाऱ्याचं कसं होईल आपल्या मनामध्ये प्रश्न आहे का? नाही. माझं कसं होईल आणि माझ्यांचं कसं होईल एवढा एकच प्रश्न आपला प्रत्येकाला सतावतोय. म्हणजे जग सत्य आहे, मी सत्य आहे, माझे सगळे सत्य आहेत असं आम्हाला जे वाटतंय त्याला दृष्टांत आहे. जसं सोन्यावर अलंकार आहे की नाही, सुवर्णावर अलंकार. मग अलंकार आणि सोनं याच्यामध्ये किती किलोमीटरचं अंतर सांगता येईल? सोनं आणि अलंकार किती किलोमीटरचं अंतर आहे? अवघे अंतरच नाही आहे की नाही. अलंकार आणि सोनं याच्यामध्ये भेदच नाही, तीळ मात्र भेद नाही. तसं साखर आणि साखरेची गोडी याच्यामध्ये किती फरक आहे? साखरेची गोडी आणि मिरची तिखटपणा किती अंतर आहे? ह्याच्यात तसं अंतर नाही ना. तसं जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये अंतरच नाही. विठाल पण आम्हाला गुरुच्या मुखातून विशेष ज्ञान जे आहे ते आम्हाला साधू करून देत आहेत. कारण आमचं स्वरूप सामान्य आहे, सामान्य स्वरूप आहे आमचं. जसं लाकडामध्ये अग्नी कसा आहे? सामान्य आहे की नाही. लाकडातला अग्नी सामान्य आहे, पण लाकडातला अग्नी विशेषत्वानं प्रगट करण्यासाठी काय करावं लागेल? फक्त घासावं लागेल, एकच काडी आहे की नाही. मग आपण तर रोज बसतोय ना ज्या खुर्चीवर, प्रत्येकाच्या घरात लाकडाचे सोपे आहेत. प्रत्येकाच्या घरात लाकडाचे सोपे आहेत, पण त्या लाकडाच्या सोप्यावर बसल्यावर आपल्याला त्यातला अग्नी कधी पोळलाय का? नाही पोळला. का बरं? त्याचं स्वरूप सामान्य आहे की नाही. तो प्रगट नाही झालेला, पण त्याच्यातला प्रगट जर झाला तर आम्ही त्याच्या सानिध्यात सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही. तसं परमात्म्याचं स्वरूप या जगतामध्ये सामान्य स्वरूप आणि परमात्मा आहे, सामान्य स्वरूप आहे. पण तो विशेषत्वानं प्रगट करण्यासाठी आता विशेषत्वात येऊन साधून परत आम्हाला सामान्यामध्ये टाकलंय अनुग्रह आणि प्रबोध आहे की नाही. विशेषत्वानं अगोदर आम्हाला विशेषत्वानं कळलं पाहिजे आमच्यातला. देव सदा जवळीचा असे, याला गीदन कैसे पिसे, पाहो जाता देशो देश, ज्याला समजला तो गदगदा हसे. ही सद्गुरूची लीला आहे. ही सद्गुरूची किमया आहे. खऱ्या अर्थानं जे डोळ्यांना दिसत नाही ना, जे डोळ्यांना दिसत नाही, जे हातावर देता येत नाही. हाती देई जे पदार्थ, दृष्टी दावी जे साक्षात, तैसा नोहेगा परमार्थ, हेही सद्गुरुनाथ प्रबोधी सतशिष्य. एखादी वस्तू जशी हातावर देता येते ना, तसं स्वरूप काही तुमच्या आमच्या हातावर दिलं नाही साधूनी. एखादी वस्तू जशी बोटाने दाखवता येते ना, तसं देव काय असं बोटाने दाखवलं नाही साधून. पण ती वस्तू तुमच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. कारण का शास्त्र सांगतं सद्गुरु जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सगळ्यात महत्वाचं मुख्य कर्तव्य आपलं, सगळ्यात मुख्य कर्तव्य आपल्या जीवनातलं. 4 पुरुषार्थ सांगितले ना,
त्याच्यापैकी चौथा पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन ये आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा दे तू धर्म अर्थ काबडी मोक्ष. धर्म नावाचा पुरुषार्थ तुम्हा आम्हाला प्रत्येकाला कळेलही. अर्थ पैसा सगळ्यांना कळतो, काम प्रत्येकाला कळतो, पण चौथा पुरुषार्थ जो आहे ना मोक्ष नावाचा पुरुषार्थ, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती किंवा आत्मसाक्षात्कार ज्याला म्हटलं जातं, तो चौथा पुरुषार्थ हा मनानं कळत नाही. तो मनानं नाही कळत म्हणून साधू तो चौथा पुरुषार्थ तुम्हाला प्रदान करण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये 3.5 हाताचं शरीर धारण करून, पण संत किंवा सद्गुरू म्हणजे माणसं नाहीत बरं का. संत नवती ते माणसाच्या सारीखे, संत नव जगा माणसाच्या सारीखे, सद्गुरूचं सामर्थ्य काय नाही, सद्गुरूचं कार्य काय. सद्गुरूचं स्वरूप संत नवती जगा माणसाच्या सारखे. संत म्हणजे माणसं नाही, संत म्हणजे अशी शक्ती आहे. ती शक्ती त्या साधून आपल्याकडे काही न ठेवता समोरच्या साधकाच्या कृपाळू साधून मस्तकावर हात ठेवून जे संक्रमित केलेलं आहे आपल्या हृदयातलं संपूर्ण ज्ञान समोरच्या साधकाच्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे. तुम्हाला मला ध्यान शिकवलेलं आहे. तर अनंत जन्मापासून बाहेर खेळी असणारी वृत्ती साधून आम्हाला अंतर्मुख करायला शिकवलेली आहे. का भक्तीला लागतंय ना ती वृत्ती लागते, मन लागतं, बुद्धी लागते, चित्त लागते. पण अनंत जन्मापासून आमची मनोवृत्ती बाहेर खेळली होती. तिला सगळं बाहेरच आवडतं, तिला आतलं काही आवडत नाही, ती आत रमत नाही. पण सद्गुरूचं सामर्थ्य, सद्गुरूची कृपा दृष्टी निहाळिले आणि आपल्या पदी बैसविले. काय सद्गुरूचं सामर्थ्य आहे. हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला मस्तकी, हात ठेविला हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. प्रसाद म्हणजे कसा असं का आम्हाला वर्षानुवर्ष असा प्रसाद आम्ही खात आलोय. पण साधूचा प्रसाद आहे ना तो असा आहे, स्पर्श कृपा या हृदयची त्या हृदयी घातली. साधूचा स्पर्श ज्याला आपल्या जीवनामध्ये होतो ना तेव्हा धन्य काळ संत भेटी. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा.
आम्ही अंगीकार केला ना, हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे. या विश्वाच्या मुळाशी कोणती शक्ती आहे ना, ती शक्ती आमच्यामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत भरलेली आहे. डोक्याचा केस ओढला तर वेदना होतात, पायाला ठेस लागली तर वेदना होतात. कुणामुळे होतात? मेल्या माणसाला जाळलं तरी काही तक्रार करत नाही तो. आम्ही ठेस लागल्यावर आई ग का म्हणतो. एखादा केस ओढला गेला तर आपल्याला वेदना का होतात? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आमच्यामध्ये ती शक्ती भरलेली आहे. आतही आहे बाहेरही आहे, फक्त या उपाधीमुळे आम्हाला ती गोष्ट कळत नाही. वास्तविक पाहता उपाधीच्या वेगळे आपण आहोत. ही देह नाही, नहम देह नमे देह केवलो अहम सनातना. देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी, देह नोहे मी हे सरे. उरलाव रे विठ्ठल, 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 उरलाव रे विठ्ठल. देह नोहे मी हे सरे, उरलाव रे विठ्ठल, उरलाव रे विठ्ठल, उरलाव रे विठ्ठल. देह नोहे मी हे सरे, उरलाव रे विठ्ठल, उरलाव रे विठ्ठल, उरलाव रे विठ्ठल. देह मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून मी कसा आहे? नाहम देह नमे देह केवलो अहम सनातना. सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे जे पाण्याने भिजत नाही त्याला सनातन म्हणायचं. जे शस्त्रानं वार केला तरी मरत नाही त्याला सनातन म्हणायचं. जे आग्नीनं जळत नाही त्याला सनातन म्हणायचं. जे वाऱ्याने हालत नाही त्याला सनातन म्हणायचं. आणि असा मी आहे, असा मी आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका न चैनम प्रदयंती आपो नो शोषयाती मारुता. असा मी आहे. आणि सद्गुरूने आम्हाला काय केलं? मस्त कर हात ठेवून तत्वमसी महावाक्य सांगितलं. ते तू असशी, ते तू असशी, ते तू असशी. सद्गुरूने सांगावं तत्वमसी आणि साधकाने स्वीकारलं. हो महात्मन अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे. सद्गुरूने तत्वमसी सांगितलं, साधकाने अहम ब्रह्मास्मी स्वीकारलं. वास्तविक त्याला प्रज्ञानम ब्रह्म म्हणा, अहम ब्रह्मास्मी म्हणा, तत्वमसी म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. वस्तू मात्र एकच आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असेल ती वस्तू दया दिसे ज्ञान असतो. परमात्माची वस्तू आहे पण डोळ्याला दिसत नाही ना. पण सद्गुरूच्या मुखातून ज्ञान मिळाल्याशिवाय, हो सद्गुरूच्या मुखातून ते तत्वमसी महावाक्यानं सद्गुरू आम्हाला जे ज्ञान देणार आहे त्या ज्ञानाने ती वस्तूच मी आहे. म्हणून तो मी, तो मी, तो मी, तो मी अखंड जे अनुसंधान माझ्यामध्ये आहे. अखंड आहे बरं का, खंडित नाही, खंडित नाही, अखंड आहे. नाकाच्या शेंड्यापासून बिंबीच्या देठापर्यंत अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. पण ती अखंडता आम्हाला कळत नव्हती. साधूनं काय केलं? साधूनं काय केलं? माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेक मध्याजी चौक याची नाव येत म्या अतिला होशी मध्या स्वरूपा पावसी. हे अंतःकरणीचे तुझ पाशी बोली जात असे. गुह्यातला गुह्य साधूनं काय केलंय? गुह्यातलं गुह्य आम्हाला दिलंय. आपल्या अंतःकरणातलं गुह्य तर जसं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनला दिलं ना, तर अर्जुन हा कृष्ण परमात्म्याचा सखा आहे, लाडका आहे, आवडता आहे. तसं गुरुनी आपल्याला आपल्याशी सख्य केलंय, आपल्याला जवळ घेतलंय. आणि आपल्याला ती गोष्ट गुह्यातलं गुह्य, वेदांचं, शास्त्राचं, पुराणाचं, उपनिषदांचं गुह्यत्तम आपल्याला दिलेलं आहे. जसं तुकोबरायांनाही गुह्य दिलं. आणि तुकोबराय ते सांगतात की त्या दिवसा म्हणजे तो दिवस सुद्धा, तो वार सुद्धा तुकोबरायांच्या लक्षात राहिला. आपल्या आहे का काही लक्षात? माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तसं साधूने आमचा अंगीकार केलेला आहे. साधून आपल्या गुह्यतम त्या साधकाला दिलेला आहे, सर्वस्व दिलेला आहे. जसं कृष्ण परमात्मा सांगतात ना, जे न संगेसी पिता वसुदेवासी, जे न संगेसी माता देवकीसी,
जन संगेसी बंधू बळी भद्रासी ते गोद तुझ पाशी सांगत असे. जे आईला नाही सांगितलं, जे वडिलांना नाही सांगितलं, तसं अर्जुनाच्या निमित्तानं तर कृष्ण परमात्म्याने ते गुह्यतम त्याची उकल केलेली आहे. तसं साधून तुमच्या आमच्या निमित्तानं. अर्जुन म्हणजे कोण आहे? अर्जुन म्हणजे आपण आहोत. आवर्जून ऐकणारा तो अर्जुन आहे. आपण आवर्जून ती गोष्ट ऐकली आहे साधूच्या मुखातून की जी ती गोष्ट परिणाम करते. परमार्थ हो हा मनामणीचा नाही, परमार्थ म्हणजे परिवर्तन आहे. साधूने ज्या क्षणाला तुमच्या आमच्या हो अंतकरणामध्ये ज्या त्या अनुग्रह जो दिलाय ना, कुणाला दिलाय? जेने माझ्या मनाबोध केला. हो म्हणजे त्या चिदाभासाला जो बोध केलाय ना साधून, हो आता मात्र सततम कीर्तयंतो मा, त्या ध्यानानं काय झालंय? हो त्या ध्यानानं तुमच्या आतमध्ये असणारी शक्ती आहे ना, हो त्या दिव्यत्वाचा तुम्हाला अनुभव आलाय. त्या दिव्यत्वाचा अनुभव करण्यासाठी अनंत जन्म फिरून तुम्ही आम्ही इथपर्यंत आलोय. अनंत जन्म फिरलोय आपण, पण जोपर्यंत संत भेट होत नाही. तर का परमार्थ म्हणजे काय? प्रदर्शन नाही. परमार्थ म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती आहे, दिव्य दर्शन आहे. आणि त्या दिव्यत्वाची अनुभूती साधून आम्हाला जवळ घेऊन आहे की नाही, साधून आम्हाला समोर बसवून आपल्यातलं पूर्ण ज्ञान तुम्हा आम्हाला आपल्या सर्वांना ते प्राप्त करून दिलेलं आहे. वस्तीपाता प्राप्तच आहे, पृथ्वी निदान भरली आहे. परी पायाळू मी न प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वयं सिद्ध आहे. गुरु कृपाला आहे तै प्राप्त. तसा आत्मा हा स्वयं सिद्ध आहे, पण गुरु कृपेशिवाय हो गुरुकृपेशिवाय गुरुकृपेच्या त्या बोधामध्ये स्नान केल्याशिवाय हो नाहून निघाल्याशिवाय ती अनुभूती येत नाही. गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमाय मुना सरस्वती असी पडले एकत्र गुरुकृपेच्या त्या बोधामध्ये स्नान करून गुरु कृपा निर्मळ भागीरथी. मग असं कितीही तीर्थयात्रा केल्या हो, कितीही तीर्थयात्रा केल्या आणि कोणत्या नदीवर स्नान केलं, पण त्या गुरुकृपेच्या त्या भागीरथीमध्ये त्या प्रेमामध्ये जोपर्यंत जीव स्नान करत नाही, शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे जेथ एकत्र होती. स्व अनुभव स्नान हे मुक्त स्थिती, स्व अनुभवाचं स्नान सांगितलं. म्हणून गुरुच्या मुखातून जे आत्मज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, त्या आत्मज्ञानाची त्या तत्वमसीची साधना करून आम्हाला आत्मसाक्षात्कार, आत्मचिंतनाने आत्मसाक्षात्कार होणार आहे. म्हणून जे ज्याच्या अज्ञानानं भासतं ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं. आम्हाला अज्ञान होतं, पण साधूनं आमच्यावर कृपा केली. कृपा कटाक्षेने हळिले, आमच्यावर कृपा केली साधूनं, की जी कृपा आमच्या आईवडिलांनी करू शकत नाहीत. आईवडिलांनी फक्त जन्म घातला, कर्मामध्ये टाकलं, पण कर्माची निवृत्ती करण्याचा अधिकार आईवडिलांना नाही. केले उपकार सांगू मी
केले उपकार सांगू मी काय बापना करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखी येले पाय दिले अक्षय भय दान ग अक्षय असं दान अक्षय म्हणजे काय क्षय न होणार दान त्याचा कधी क्षय होतच नाही सद्गुरूने आपलं सर्वस्व समर्पण केले विवेक दिला वैराग्य दिलंय कारण का त्याचं मूळच साधू आहे विवेकाचं मूळ साधू आहे वैराग्याचं मूळ साधू आहे गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा सोडविता ताळ गुरु हा सोडविता ताळ गुरु हा सुखाचा गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ तात्काळ घटलिंग देहाचे गुरुचं सामर्थ्य लिंग देहाचा आणि आमचा संबंध साधूने तोडलाय वास्तविक पाहता स्थूल देह हा इथं पडणार आहे हो सद्गुरूचं सामर्थ्य काय आहे स्थूल देह हा इथं पडणार आहे स्थूल देह किती तत्वाचा आहे पंचमहाभूतांचा आहे की नाही हो. देह तव पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या पंचतत्वाचा देह इथंच पडणार आहे आम्हाला साधून काय केलं मरणारा कोण आहे फिरणारा कोण आहे आणि तू कोण आहे त्याची अनुभूती करून दिली मरणारा काय शरीर मरणार आहे ते इथंच पडणार आहे फिरणारा कोण आहे आपण म्हणतो शरीर इथं पडलं पण मग जन्माला प्रत्येक वेळेला कोण येतंय साधूने सगळं सुट्ट सुट्ट करून दिलंय जसं आपण शेतकरी आता तुमच्याकडे गावाकडे जर शेती असेल तर पेरताना आपण काय पेरायचं शेंगदाणे पेरायचे पेरताना काय करायचं शेंगदाणे टरकला सकट पेरायचे का टरकल काढून पेरायचे टरकल काढून शेंगदाणे पेरायचे उगवताना टरकल घेऊन उगवतात आणि खाताना टरकल काढून खायचे आहे की नाही एवढा सोपा परमार्थ महात्म्याने तुम्हाला सांगितलं आहे कारण का महात्मा हा जीवनमुक्त आहे जीवनमुक्त महात्माच फक्त समाजाच्या कामी येतो विदेही महात्मा समाजाच्या कामाला येत नाही जीवनमुक्त महात्मा कारण महात्मा म्हणजे नेमकं कोण आहे महात्मा कोणाला म्हणतात जसं नारळामध्ये खोबरं असतं नारळामध्ये खोबरं असतं पण त्यातलं पाणी पण सुकून गेलंय आणि त्यांनी करवंटीला पण सोडलंय ते काय करते आतमध्ये वाचतंय ज्यांनी पाणी ज्या त्या नारळातलं पाणी पण सुकलंय आणि ज्यांनी करवंटीलाही सोडलंय असाच आहे महात्मा तो महात्मा आहे की सगळ्याच्या परे आणि जगताला तिथपर्यंत नेण्याचं सामर्थ्य परे होऊन परते घर परेच्या पलीकडे असणार तत्व परेच्या पलीकडचं हो कारण का परेला सुद्धा ज्याचा आधार आहे ते परब्रह्म आहे हो परा सुद्धा अध्यस्त आहे पण त्याचं अधिष्ठान जे आहे ना ते परब्रह्म तत्व आहे म्हणून साधून आम्हाला काय केले त्याच्याजवळ असणारे विवेक वैराग्य सहज मस्तकावर हात ठेवून पण आम्हाला सांगितलंय जगामध्ये राहा पण कसं राहा हो मग मी व्यवहारी असे न वर्तत जळी जळा आत पद्मपत्र हो हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे मग परीक्षितीला भागवत सांगून झाल्यानंतर परीक्षितीला भागवत सांगत असताना शुकमुनींनी असा विचार केलाय गवळणी वस्त्र परिधान करून संन्यासी झाल्या आणि मी कपडे काढून संन्यासी झाले
शुकमुनी विचार करताय, गवळणी वस्त्र परिधान करून संन्यासी झाल्यात आणि मी वस्त्र काढून संन्यासी झालोय. साधूने आम्हाला हेच शिकवलंय. प्रपंचामध्ये राहायला सांगितलं, पण जळी जळा आत पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्येच असतं, पण चिखलाला स्पर्शही, कमळ हे चिखलाला स्पर्शही करत नाही, तसं या प्रपंचरूपी दलदलीमध्ये आम्ही राहतोय. पण आम्हाला साधूने विवेक मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर आम्हाला विवेक जागृत केलाय. आमच्या बुद्धीला जाग केलंय. कारण का परमार्थाला लागते ती बुद्धी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्पराय अहर्निशी जीवाचा बुद्धीचा निश्चय तो मी आमच्यामध्ये असणारी अखंडता ज्या साधून आम्हाला दाखवून दिली, ते साधूचे अनंत उपकार. पण जगतामध्ये कोणी उपकार नसतील केले, हो कोणी जगतामध्ये उपकार करू शकत नाही. एवढे साधू काय सांगू आता संतांचे उपकार मध निरंतर सांगितलं बरं का. अखंडता आमच्यामध्ये अनुसंधान साधून आम्हाला ते आमच्यामध्ये आहे ते दाखवलंय ना. हे उपकार या जगामध्ये कोणी करू शकत नाही. ते साधन उपकार केले आणि वैकुंठाचे निदान म्हणजे आमची ब्रह्मस्वरूपता किंवा वृत्ती ब्रह्माकार झाली. वास्तविक पाहता ब्रह्म हा कोणाचा विषय नाही. हो, ब्रह्म कुणाचा विषय होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञान साधून दिलं, पण आम्ही ती वस्तू स्वतः आहोत याची अनुभूती मात्र ज्याचं त्यानं करायला सांगितली, हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे. वास्तविक पाहता श्री गुरु नाम आणि मी वेगळा आहे का? वेगळं काहीच नाही. हो, फक्त उपाधी वेगळी आहे. उपाधी वेगळी आहे. वास्तविक पाहता तत्व मात्र एकच आहे. जीव विसरलाय आणि साधू मात्र त्या विसरलेल्या जीवाला त्या अखंडतेवर नेण्यासाठी अवताराला आलाय. म्हणून आपल्या सगळ्यात जवळचा कोण असेल ना, सगळ्यात जवळचा कोण असेल ना, ज्याला सखा म्हटलंय, ज्याला सोयरा म्हटलंय, ज्याला सज्जन म्हटलंय, की ज्यानं वैकुंठीचं निदान म्हणजे माझ्या फुलवरा बांधिला. आता सद्गुरूचं सामर्थ्य जर पाहायला गेलं तर सद्गुरूनं उपाधी बाधित करून, उपाधी कारण का जर तिथं वस्तू सत्य असती, हो वास्तविक पाहता मायेतून निवृत्त साधूने केलेले आहे. मोडोरिया माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओंगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. सद्गुरूने शांकरी विद्या आम्हाला दिलेली आहे. शंकरापासून आली म्हणून शांकरी
आणि शम म्हणजे सुख देणारी आणि करी म्हणजे प्रदान करणारी, सुख प्रदान करणारी जी विद्या आहे ती साधूने आम्हाला दिलेली आहे. जसं हत्तीच्या गंडस्थळातला जो मोती असतो ना, हत्तीच्या गंडस्थळातला मोती बाहेर काढण्यासाठी तिथं सिंहच पाहिजे. तसं मायेच्या पोटामध्ये जे ब्रह्म आहे ते प्राप्त करू, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तिथं सद्गुरु रूपी सिंह चोपडा आपल्या जीवनामध्ये येत नाही. म्हणून सद्गुरूच आपला सर्वस्व आहे हे ज्याला वाटतं ना, म्हणून सद्गुरूला माणूस म्हणून कधी पाहू नये. सद्गुरूला माणूस म्हणून कधी पाहू नये. सद्गुरू एक शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्या आमच्या रोमारोमामध्ये आहे. उपाधीच्या रूपानं नाही, तत्वाच्या रूपानं. म्हणून आपलं सर्वस्व श्री गुरु असावा. सद्गुरूला सोडून जर परमार्थ करताल तर तो बद्धाला कारणीभूत होईल. हो, श्री गुरुला सोडून जे जे करताल ते सगळं बंधनाला कारणीभूत होईल. म्हणून सद्गुरूला कधी विसरू नका. बाबा सांगायचे ना, आम्हाला विसरा पण नामाला विसरू नका. वस्ती पाहता नाम आणि गुरु काही वेगळा आहे का? वेगळं काहीच नाही. पण तेवढी आपल्या ठिकाणी तेवढी भाव किंवा थोडा अधिकार आपला वाढत नाही म्हणून आपल्याला श्री गुरु कळत नाही. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निवृत्ती दाताची कृपा ज्याला जीवनामध्ये प्राप्त झाली तेव्हा त्यांच्या, तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचायला की तिथं पूर्वी म्हणजे सुरुवातीच्या काही ओव्या आहेत ना, ते श्री गुरु स्तवनच आहे. श्री गुरु स्तवनाशिवाय सद्गुरूचा विश्वास, श्री गुरुचा विश्वासच तुम्हाला ज्ञान प्रदान करण्याला कारणीभूत करतो. सद्गुरूचा विश्वास जर नसेल तर ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. सद्गुरूची प्रसन्नता हेच तुमच्या अंतकणामध्ये ज्ञानाचा उदय किंवा ब्रह्मस्वरूपाची अनुभूती करून देते. पुढे ज्ञानोबरायांना आपला श्री गुरु वाटलाय ना, तो सोयरा वाटलाय, सज्जन वाटलाय का ज्याने वैकुंठेचं निदान म्हणजे वैकुंठीचं निदान म्हणजे ब्रह्मस्वरूपतेचं अनुभूती करून दिली. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, सद्गुरु सारिका, सद्गुरु सारिका सोयरा सज्जनला, सद्गुरु सारिका, हो सद्गुरु सारिका, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन दाविले निदान वैकुंठीचे. म्हणून सद्गुरूला जीवलग असं म्हटलंय. जीवलग का म्हटलंय? जसं एखादी बाहेरची वस्तू जर पाहायची असेल, बाहेरची वस्तू पाहण्यासाठी तिथे वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहण्यासाठी प्रकाश पाहिजे. त्या वस्तूपर्यंत आपले डोळे त्या वस्तूवर खेळण्यासाठी आपली वृत्ती डोळ्यातून बाहेर पडली पाहिजे, तेव्हा त्या वस्तूचा अनुभव येतो. वस्तूचा अनुभव येण्यासाठी अनेक गोष्टी, बाह्य वस्तूला पाहण्यासाठी अनेक गोष्टी लागतात. पण अशी एक वस्तू आहे जी पहाटे विना पाहवीत, अमृते विना जेववीत, योगे विना दावीत कैवल्य डोळा. बाह्य वस्तू पाहण्यासाठी बाह्य प्रकाशाची गरज आहे. तुमच्या आमच्या ब्रह्मस्वरूपाला पाहण्यासाठी कोणत्या प्रकाशाची गरज आहे? बाह्य प्रकाशाची. म्हटले नाही. मग असे सांगितलं ना, सूर्याला पाहण्यासाठी सूर्याचा प्रकाश कारणीभूत ठरतो. तसं
आमची ब्रह्मस्थिती आम्हाला अनुभवण्यासाठी साधूच्या मुखातून ते ब्रह्मवाक्यच आम्हाला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती करून देतं. इतकं सद्गुरूचं कार्य महान आहे, कारण का सद्गुरूच ब्रह्म आहे, ते सद्गुरूचं स्वरूप आहे. तेच ब्रह्म, त्या ब्रह्माची अनुभूती आणून देण्याकरताच 3.5 हाताचं शरीर धारण करून तुमच्या आमच्यामध्ये राहिलं. पण आम्ही त्याला ओळखला नाही. ओळखलं, ज्याने ओळखलं ते भाग्यवान. ओळखलं नाही असं नाही, ज्याने ओळखलं ते भाग्यवान. कारण आमची देहबुद्धी आहे ना, देहबुद्धीने साधू कुठे ओळखू येतो? देहबुद्धीने साधू कळत नसतो. देहबुद्धी आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. आणि तीच बुद्धी, ती भावमय दृष्टी, व ती भावमय दृष्टी साधूंनीच आम्हाला प्रदान केलेली आहे. तेव्हा भाव तयार होतो. नाहीतर भाव कशावर खातात हे आम्हाला तरी कुठे माहिती होतं? कसला परमार्थ? परमार्थ म्हणजे बहिरंगी परमार्थ करणारी आम्ही मंडळी. पण साधूची कृपा झाली आणि अंतःकरणीचे अधिकारी. परमार्थ म्हणजे अंतःकरणाचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हाला प्राप्त करून दिला आहे. आणि जे आमचं मूळ स्वरूप आहे सचित आनंद, वास्तविकत आनंद स्वरूप आमचं आहे. पण त्या आनंद स्वरूपतेकडे वाटचाल श्री गुरुच्या मुखातून त्या मार्गाधारेवर, त्या मार्गावर न गेल्यावर पण कोणाचा मार्ग येतो? श्री गुरुने आम्हाला दाखवला आहे. तो मार्ग कोणाचा आहे? व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारात ते पुसतो. बघा किती मोठ्या मोठ्याची लेख आहेत आपण. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. व्यास ज्या मार्गाने गेले तो मार्ग आम्हाला साधून दाखवलाय. शुकमुनी ज्या मार्गाने गेले तो मार्ग आम्हाला दाखवलाय. नवे हो, आम्हाला परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करून दिलाय तो साधून. एक दृष्टांत सांगणारे वास्तविकता. मला वेळ अपुरा पडतोय. किती वाजेपर्यंत करायचंय? 11:15 पर्यंत. माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. पण मग साधूची महती, सद्गुरूचं सामर्थ्य काय 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ पुरत असे. बरं वाटतं मी आत्ताच उभे राहिले, आता लगेच कसं काय संपलं? एक दृष्टांत असा आहे, सद्गुरूनं आम्हाला परमार्थिक सत्तेमध्ये कसा प्रवेश आमचा करवलाय. या दोन्ही सत्य कशा बाधित केलेल्या आहेत. जनक राजा आहे. तो जनक राजा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट आहे. आणि तो राजा एक दिवस दुपारचा राज्यकारभार संपला. असाच कडक उन्हाळा आहे. मला आश्चर्य वाटतं बरं का. एक मुरबाड सोडलं ना, घाटाच्या वरती आलं ना, मला असं वाटतं ही मुंबईची लोक कशी राहत असतील. खरंच मला आश्चर्य वाटतं. मी आल्यापासून माझ्या अंगातून सगळ्या घामाच्या धारा सारख्या चालू. तुम्ही कशी राहतात तेच मला कळत नाही. तो जनक राजा असेच भर उन्हाळ्याचे दिवस आहेत. राज्यकारभार संपवला आणि दुपारच्या वेळी वामकुक्षी घेण्यासाठी त्याची जागा अशी आहे राजाची. त्यावेळी पूर्वी काय पंखे वगैरे काय नव्हते. त्याची जागा झोपण्याची अशी दुपारची वामकुक्षी म्हणजे विश्रांती घेण्याची एक सुंदर कारंज आहे. त्या कारंजाचे सुंदर तुषार त्याच्या अंगावर पडतात. एक सूक्ष्म थेंब त्याच्या अंगावर पडतात आणि त्या थेंबाने तो सुखावतोय. पायाजवळ 2 दासी आहेत, उशाजवळ 2 दासी आहेत. ते अखंड वारा घालतायत. दारावर 4 पहारेकरी पहारा करतायत. तेवढ्यामध्ये राजाला झोप लागली. वाराही चालू आहे, अंगावर छान तुषारही ओढत आहे. राजाला झोप लागली जनक राजाला. आणि झोप लागली आणि तेवढं त्याला एक स्वप्न पडलं. शेजारच्या राजाने आपल्या राज्यावर स्वारी केली. माझं सगळं राज्य लुबाडलं. माझ्या अंगावरचे भरभरी वस्त्र काढून घेतलेत, अलंकार काढून घेतलेत. आणि मला फक्त लज्जा रक्षणापुरतं त्या राजाला एक वस्त्र दिलं आणि नगराच्या दुसऱ्या राज्यामध्ये हाकलून दिलं. त्या जनकाला हाकलून दिलं. राजा स्वप्न पाहतो हे विसरायचं नाही बरं का. मला काय सांगायचं, स्त्री गुरु आपला प्रवेश कुठे करून दिलाय स्त्री गुरुनं, ही गोष्ट आपल्याला कळत नाही. आणि हे स्त्री गुरुची महती सांगण्यासाठीच शास्त्र आहे. की उदाहरणाची नाही, आपण कुठे बसतो याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी ते दृष्टांत आहे. त्या दृष्टांत्याला सिद्धांत नाही, तो दृष्टांत कीर्तनाला यायला ती व्यासपीठाची निंदा आहे. ती व्यासपीठाची निंदा आहे. कारण का आपल्याला असा काही बाप मिळाला आहे ना, असा बाप आपल्याला मिळाला आहे की ज्यानं आपल्याला अंतरंगाचा परमार्थ सांगितलाय. नाही सांगितले आपल्याला जगताचं मनोरंजन करणं हा परमार्थ नाही.
मनोरंजन नाही. हो, फैसला व्हायला पाहिजे. बाप दाखवण्याचं श्राद्ध काय. आणि हे चारही महात्म्याला ते कार्य तुमच्या आमच्या समोर ठेवलंय. तर राजाला बाहेरच्या राज्यामध्ये हाकलून दिलं. अंगावर वस्त्र नाही, लज्जा रक्षणापुरतं एक फक्त लंगोटी त्याच्या जवळ आहे. आणि खूप दिवस झाले त्याला भूक लागलेली आहे, पण त्याला पोटाला जेवण मिळालेलं नाही. तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन भीक मागतोय. पण दिलेली भीक तरी कशामध्ये घ्यायची हा विचार करत असताना त्यानं आता भिकेचं स्वरूप बदललं. म्हणजे मला कोणी चाराने देता का, मला कोणी आठाने देता का, असं त्या काळी असेल ते चलन त्याने मागायला सुरुवात केली. त्याला ते मिळालं. तो कुंभारवाड्यामध्ये गेला आणि कुंभारवाड्यामध्ये अन्न घेण्यासाठी एक खापर त्याने खरेदी केलं. ते खापर खरेदी केलं, त्याने ते धुतलं. कारण स्वप्नामध्ये सुद्धा संस्कार जागे राहतात आपले, बरं का. स्वप्नामध्ये सुद्धा आपले संस्कार जागे असतात. राजाच्या स्वप्नात सुद्धा संस्कार जागे आहेत. या काळ्या खापरामध्ये कसं जीव ते धुतलं त्याने स्वच्छ. आणि कुठेतरी अन्नदान चालू, ते खापर घेऊन गेलं आणि त्याला कोणीतरी भात वाढला. राजा आहे तो, तुपाशिवाय भात खायला तयार नाही. शेजारी विचारतोय, आणि या भाताला कोणी तूप मिळेल का. कोणीतरी त्याला थोडंसं तूप वाढलं आणि आता ते बसून खायचंय. खूप दिवसाचा तो राजा भुकेलेला आहे. आता कुठेतरी झाडाखाली बसायचं आणि ते अन्न खायचंय. कारण का उभा राहून कसं खायचं. संस्कार जागे स्वप्नात सुद्धा. निवांत बसावं आणि 4 घास खाऊन घ्यावेत. पण एक झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली बसायचंय आणि त्या खापरातला भात खायचाय. तेवढ्या कुत्र्याची कळवण त्याच्याकडे आली. एकमेकाला ते 4 कुत्रे एकमेकाला अशी काही भुंकत होती, एकमेकाचे लचके तोडत होती. त्याच्यामध्ये राजा सापडला आणि राजाच्या पायाचा लचका कुत्र्याने तोडला. लचका तोडल्याबरोबर राजाच्या हातात खापर मातीमध्ये पडलं. भात मातीमध्ये मिसळला आणि आता खाण्यायोग्य राहिलं नाही. राजा डोक्यावर मारून घेतोय. हरे दैवा, कोणत्या जन्माचं पाप आहे, कोणत्या जन्माचं कर्म आहे. इतक्या दिवसाचा भुकेला आहे. पोटाला अन्न हातामध्ये आलं पण मला खाता आलं नाही. अंगावर वस्त्र नाही, अंगावर चटके बसतायत. कोणत्या जन्माचं पाप आहे. त्याच्या डोक्यावर मारतोय आणि इतका मोठपडता रडतोय राजा. ते रडता रडता त्या राजाला अचानक जाग आली. तर पाहतोय पहारेकरी समोर आले, मुजरा करू लागले. त्या दासी पंख्याने वाऱ्या घालतायत. राजा म्हणतोय, मगाशी पाहिलं ते खरंय का आत्ता पाहिलं हे खरंय. मगाशी पाहिलं ते खरं का आत्ता पाहिलं हे खरं. विचारायचं कुणाला, हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. प्रत्येकाला विचारतोय. प्रत्येकाला विचारत असताना एकाच महात्म्याने उत्तर दिलं, ते म्हणजे अष्टावक्र मुनी. हो, त्याने विचारलं, महात्म्याने सांगा. कारण स्वप्नामध्ये भिकारी झाला राजा सांगत नाही. आपल्याला जर स्वप्नामध्ये लॉटरी लागली तर आपण सगळ्याला सांगू, पण स्वप्नात जर भिकारी झाला ना आपण कोणाला सांगत नाही. तसं राजा पण सांगत नाहीये. हे खरं की ते खरं एवढंच विचारतोय. आणि अष्टावक्र मुनी म्हणतात, राजन तेही खोटं आणि हेही खोटं. श्रीगुरूचं सामर्थ्य मला सांगायचंय बरं का. हो राजन, तेही खोटं आणि हेही खोटं. म्हटले कसं काय. अरे म्हटले, झोपेत पाहिलेलं स्वप्न. हो, झोपेतली सत्ता ही प्रातिभासिक सत्ता आहे. झोपेत पाहिलेलं स्वप्न डोळे उघडल्यावर खोटं ठरतं. पण डोळे उघडे ठेवून पाहिलेलं स्वप्न हे खरंय का खोटं आहे. किती स्वप्न पाहिलं आपण डोळे उघडे ठेवून. असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. शेवटी काय, तेलही गेलं तुपही गेलं, हाती धुपाटणं राहिलं, अशी आपली स्थिती आहे की नाही. राजाने जसं स्वप्न पाहिलं तर डोळे उघडल्यावर स्वप्न मिथ्या ठरतं. तसं आता डोळे उघडे ठेवून ही व्यवहारिक सत्तेमध्ये जे पाहिलं ना आपण ते खरंय की खोटं आहे. साधू संत व्यवहारिक सत्ता ही बाद करून तुम्हाला परमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करून देतात. म्हणून ते सांगतायत की फेडियेला पांग प्रपंचाचा माझा प्रपंचच हरिरूप केला. संपला नाही, हरिरूप केला. मग हरिरूप झाले, जाणणे हरपले, मी तू पण गेले हरीचे ठाई. मग मी पण नाही आणि तू पण नाही. कारण का सद्गुरू ज्या सत्तेमध्ये, त्या सत्तेमध्ये आपला प्रवेश व्हायला पाहिजे. सद्गुरूची परमार्थिक सत्ता आहे आणि परमार्थिक सत्तेमध्ये उपाधी नाही, सद्गुरू गुरु नाही, शिष्य शिष्य नाही. हो, गुरु गुरु नाही, शिष्य शिष्य नाही. हो, एवढा अधिकार सद्गुरू आम्हाला प्राप्त करून देतात. आपल्या पदी बैसविले. म्हणून सद्गुरू कसा आहे, जीवाचा जीवलय. सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, 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 सद्गुरु माझा जीवाचा, सद्गुरु माझा जीवाचा जीवलग, सद्गुरु माझा जीवाचा जीवलग,
बाप पर भाव न ठेवता जो शरण येईल ना त्याला आपल्या जवळची ब्रह्मानुभूती ज्याला म्हणतात ना, आपल्या जवळचं ब्रह्मज्ञान देऊन जी ब्रह्मानुभूती सद्गुरूनं जो शरण येईल त्याला प्रदान केलेली आहे. आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा जो कारुण्यानं भरलेला आहे बरं का, जो कारुण्यानं भरलेला आहे, जो जवळ येईल त्याला आपलंस करून आपल्या जवळचं सर्वस्व ज्याने प्रदान केलेलं आहे, अनाथांना सुद्धा सनात करून. म्हणून सद्गुरु कसा आहे, सद्गुरु माझा अनाथ माऊली, सद्गुरु माझे अनाथ माऊली, सद्गुरु माझे अनाथ माऊली, सद्गुरु सद्गुरूनं जवळ गेलं आणि माझ्यावर सावली धरली, कृपेची सावली कृपा केली माझ्यावर. आणि सद्गुरूची कृपा म्हणजे काय आहे, जीवाचा जीवपणा जाणं आणि जीव ब्रह्म ऐक्यता ही सद्गुरूची कृपा आहे. आणि परमार्थाचा मूळ हेतू मूळ गाभाच आहे, मूळ गाभा परमार्थाचा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सद्गुरूनं आपल्याला प्रदान करावं. जीव हा सिद्ध होतच नाही, जीवाची सिद्धता होतच नाही. पाहायला गेलं तर जीव हा ब्रह्मच आहे याचा अनुभव करणं हे परम म्हणजे मनुष्य ध्यान आलेल्या जीवाचं हे सगळ्यात महत्वाचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सद्गुरूने आमच्याकडून पार पाडून घेतलेलं आहे. म्हणून निज बीज ज्याला म्हटलं ना, म्हणजे मूळ गाभा यतम ज्याला म्हटलंय, तो मूळ गाभा साधून आम्हाला औचित्य सापडलं. आम्ही काही कोणता अट्टास केला नव्हता, आम्ही काही घराच्या बाहेर गेलो नव्हतो गुरुला शोधायला. ज्ञानदेव म्हणे औचित्य घडले, ज्ञानदेव
ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिदले निज बैज सद्गुरु माझा जीवाचा जीवलागा फेडेला भांग प्रपंचाचा वैराग्यमूर्ती स्वयंप्रकाशानंद माने बाबा यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्तानं सर्व साधकवृंद सर्व अधिकारी कीर्तनकार प्रवचनकार सर्वांनी आयोजित केलेला आणि सर्व अधिकारी आणि साधकवृंदांच्या मध्ये शोभून दिसणारे संकाधिकांसारखे आमचे ठाकूर बाबा या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सुंदर टाळकरी आहेत, वाजवणारे आहेत, 2 मृदुंगवादक आहेत, टाळकरी आहेत, आमचा महिला वर्ग भरपूर आहे आणि चारही महात्म्याच्या हृदयस्थ सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून तुम्हा सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी सेवा समर्पित करून वास्तविक आता हा परिसर जो आहे हा परिसर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा परिसर आहे। घराघरात ज्या महात्म्याचे पाय लागले, ज्या महात्म्याने तुम्हाला शास्त्र शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, शास्त्राची अनुभूती आणून दिलेली आहे, म्हणून खऱ्या अर्थानं अशा महात्म्याचे उपकार कशानंही फेटणार नाहीत, कशानंच फेटणार नाहीत। आपण फक्त म्हणू शकतो की या देहाच्या काय म्हणतात चामड्याच्या चप्पल आपण ते तरी आपण करू शकतो का? फक्त म्हणू शकतो, म्हणण्यापलीकडे आपण काय करू शकतो? फक्त दिलेलं जे आहे ते फक्त शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या वचनाला आपण जागा राहायचंय आणि एवढंच या पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपलं योगदान एवढंच असेल म्हणून झालेली सेवा ब्रह्मवृंदाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण द्या। ज्ञानेश्वर Hare